बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच 8 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोलापूरमध्ये घडली आहे। मोहोळ तालुक्यात राहणाऱ्या 8 वर्षाच्या विराज याचा उजनी कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे। वाढदिवसाच्या 1 दिवस आधी विराज उजनी कालव्यात पोहायला गेला होता, तेव्हा ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। उद्या वाढदिवस असल्यामुळे विराजने शाळेतील मित्रमैत्रिणींना वाढदिवसाला येण्यासाठी निरोप दिला होता, मात्र काळाने विराजवर घाला घातला आणि वाढदिवसाचा स्वप्नभंग झाला। विराज विनोद राठोड हा मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द लमान तांडा येथील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 2री मध्ये शिकत होता। विराज हा कामती खुर्द येथे आपल्या आजोळी मामाकडे शिकण्यासाठी राहत होता। विराजचे वडील विनोद राठोडांनी आई मोलमजुरी करून पोट भरत होते। वाढदिवस साजरा करण्यासाठी विराजने आई वडिलांकडे 3 दिवसांची सुट्टी काढण्याचा आग्रहही धरला होता। त्यानंतर आई वडिलांनी विराजसाठी ड्रेस आणि केक घेऊन वाढदिवसाला जाण्याची तयारीही केली होती। तसंच मामाकडून पैसे घेऊन विराज शाळेतल्या मित्रमैत्रिणींना चॉकलेटही वाटणार होता, पण त्याआधीच विराजला मृत्यूने कवटाळलं। शाळा सुटल्यानंतर विराज त्याच्या मित्रासोबत कॅनलमध्ये पोहायला गेला। विराज हा पोहायला शिकत होता, पण त्याला पोहायला येतं असा त्याच्या मित्रांचा समज झाला आणि उजनी कालव्याच्या वाहत्या पाण्यात विराजांनी साईराज राठोड हे दोघं वाहून गेले। कॅनलवर असणाऱ्या काही चिमुकल्यांनी आरडाओरडा सुरू केला, तेव्हा सुनील चव्हाण या युवकाने तत्परता दाखवत साईराजला वाचवण्यात यश मिळालं, मात्र विराज हाताला लागला नाही। त्यामुळे विराजचा वाढदिवसाच्या आदल्या दिवशी दुर्दैवी अंत झाला। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप।